नमस्कार, सिटी न्यूजच्या रात्री 10च्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 16 ऑगस्ट 2025 वार शनिवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचारमालेने। जीवनात काही केल्याशिवाय काहीच मिळत नाही, आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया एक छोटासा ब्रेक। तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक। त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर। सुरुवातीला एक नजर टाकूया शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर। महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातून मोठी बातमी समोर आली आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एक धडक कारवाई करत दोन इसमांना अंमली पदार्थ गांजासह रंगेहात पकडलंय। जवळपास 2 किलो गांजा जप्त करण्यात आला असून आरोपीकडून वाहतुकीसाठी वापरलेला ऑटोही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे। पाहूया सविस्तर रिपोर्ट। अमरावती ग्रामीण जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी नाकाबंदी केली। बाबाताई असे लिहिलेल्या काळ्या रंगाच्या प्रवासी ऑटोमध्ये दोघे इसम गांजा घेऊन जात असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली होती। चांदूर बाजार नाका आसेगाव पूर्णा येथे हा ऑटो पकडण्यात आला। तपासणी दरम्यान ऑटो चालक शेख नासिर शेख युसुफ आणि त्याचा साथीदार मुख्तार उर्फ मुस्तफा खा मंजूर खा हे आढळले। मुख्तारच्या बॅग मध्ये 2 किलो 85 ग्रॅम गांजा मिळाला, ज्याची किंमत तब्बल 41,700 रुपये आहे। तसेच वाहतुकीसाठी वापरलेला ऑटो जप्त करण्यात आला असून एकूण 2,41,700 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे। आरोपींनी कबुली दिली की गांजा अमरावती येथून आणला असून अचलपूर येथे चिल्लर विक्रीसाठी नेत होते। या कारवाईत पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वाखालील टीमने मोठे यश मिळवले आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। सध्या आरोपींविरोधात आसेगाव पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। अमरावती ग्रामीण जिल्ह्यातील पोलिसांनी अंमली पदार्थ विक्रेत्यांविरोधात घेतलेली ही कारवाई कौतुकास्पद आहे। अशा धडक कारवायांमुळे समाजात अंमली पदार्थाचा प्रसार रोखण्यात नक्कीच मदत होईल। पुढेही अशा कारवाया सुरू राहतील अशी अपेक्षा आहे। पोलीस आयुक्तालयाच्या वतीने 17 ऑगस्ट 2025 रोजी भव्य मॅरेथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे। ड्रग्स विरोधी जनजागृतीसाठी होणाऱ्या या उपक्रमाविषयी जाणून घेऊया सविस्तर रिपोर्ट। अमरावती शहर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये दिनांक 13 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या दरम्यान माननीय पोलीस आयुक्त यांच्या आदेशाने ऑपरेशन वाईप आउट हे अंमली पदार्थ विरोधी अभियान आम्ही मोठ्या प्रमाणात राबवत आहोत। या अभियानांतर्गत आपण जनजागृती आणि जे प्रचलित कायदे आहेत NDPSचे त्या कायद्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात शहरात कारवाई ह्या अनुषंगाने या पार्श्वभूमीवर हे चालू आहे। त्याचाच एक भाग म्हणून उद्या दिनांक 17 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजता आपण पोलीस कवायत मैदानातून एक मोठी भव्य मॅरेथॉन रॅली आयोजित केलेली आहे। सदर मॅरेथॉन रॅली ही कवायत मैदान इथून सुरू होईल। चपराशीपुरा, वेलकम पॉईंट, इरविन चौक आणि खापर्डे प्लॉटमधून ती बसस्टँड आणि बसस्टँडमधून परत कवायत मैदान इथं ती संपेल। या रॅलीसाठी मी अमरावती शहरातील सर्व तरुण तरुणी, व्यापारी, महिला, पुरुष, प्रौढ नागरिक सर्व नागरिकांना विनंती करेल की त्यांनी मोठ्या प्रमाणात या रॅलीत सहभागी व्हावं आणि अंमली पदार्थाविरुद्ध जे ऑपरेशन वाईप आउट आहेत त्यामध्ये मोठा सहभाग नोंदवावा, जेणेकरून आपण अमरावती शहर हे लवकरच ड्रग फ्री करू शकू। ड्रग्स मुक्त समाजासाठी अमरावती पोलिसांचा हा प्रयत्न कौतुकास्पद आहे। नागरिकांच्या सहभागाशिवाय हे अभियान शक्य नाही। त्यामुळे 17 ऑगस्ट रोजच्या या मॅरेथॉन मध्ये सहभागी होऊन एकत्रितपणे ड्रग्स विरोधी लढ्याला बळ द्या। नमस्कार। आज आपण अमरावती आणि बडनेरा येथील रेल्वे प्रवाशांच्या समस्येबद्दल बोलणार आहोत।
गेल्या काही दिवसांपासून अमरावती रेल्वे स्थानकावर प्रवाशांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे महानगर प्रवासी संघाने रेल्वे प्रशासनाकडे काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. या मागण्या काय आहेत आणि या समस्यांवर काय उपाय आहे, चला पाहूया विशेष रिपोर्टमध्ये. अमरावती आणि बडनेरा दरम्यानच्या रेल्वे सेवांबाबत एक मोठा मुद्दा समोर आला आहे. बडनेरा ते नाशिक जाणाऱ्या मेमो ट्रेनची देखभाल अमरावती स्थानकावरनं केली जात आहे, ज्यामुळे अमरावती स्थानकावर मोठा ताण येत आहेत आणि प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. प्रवासी संघाचे म्हणणे आहे की ही ट्रेन थेट अमरावतीहून का सुरू केली जात नाही हे समजण्या पलीकडचे आहे. संघाने रेल्वे प्रशासनाला ही ट्रेन थेट अमरावतीहून सुरू करण्याची विनंती केली आहे, जेणेकरून स्थानिक लोकांना सोयीचे होईल. यासोबतच बडनेरा रेल्वे स्थानकावर 9 गाड्यांना थांबा नाही, त्यामुळे प्रवाशांना लांबचा प्रवास करावा लागतोय. या गाड्यांना बडनेरा येथे थांबा देण्याची मागणी संघाने केली आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा अमरावती मुंबई ट्रेनशी संबंधित आहे. ही ट्रेन अमरावतीतील लोकांकरिता खूप महत्त्वाची आहे, परंतु तिचे कोच खूप जुने आणि खराब झाले आहेत. संघाने नवीन कोचची मागणी केली आहे. या व्यतिरिक्त ही ट्रेन केवळ दादरपर्यंत जाते, तर प्रवाशांची मागणी आहे की ती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंत वाढवली जावी. महानगर प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल तरडेजा आणि सुरेश रतावा यांच्यासह संपूर्ण टीमने या सर्व मागण्यांबाबत अमरावती रेल्वे स्थानक मास्तर यांना एक निवेदन सादर केले आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की जर पुढील 3 महिन्यात या मागण्यांवर काही कारवाई झाली नाही तर ते रेल्वे रोको आंदोलन करण्यास भाग पडतील. अमरावती में कुछ रेलवे के ज़्यादा प्रॉब्लम हो रहे हैं। बंडरा से नासिक मेमो ट्रेन चल रही है जो अमरावती में मेंटेनेंस को धोने को आती है और छूटती है बंडरा से। ऐसा क्यों? ये गाड़ी अमरावती से शुरू की जाए, पब्लिक को सुविधा होगी। दूसरा, 9 गाड़ी के स्टॉपेज बंडरा में नहीं है, उसके लिए हमने डिमांड आज स्टेशन मास्टर साहब को दिया है। और उसके अलावा अमरावती मुंबई गाड़ी नंबर 1 ट्रैफिक 96% का ट्रैफिक है, उस गाड़ी के अंदर कोचेस पूरे ख़राब और वो गाड़ी जा रही है दादर तक, उसको वीटी किया जाए और गाड़ी पूरी नई चेंज की जाए। उसकी डिमांड के लिए स्टेशन मास्टर साहब को आज ज्ञापन दिया है। अगर हमारी डिमांड मंजूर नहीं हुई तो 3 महीने के बाद हम रेल रोको करेंगे। रेल्वे प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. प्रवाशांच्या या मागण्या योग्य आहेत आणि जर वेळेत लक्ष दिले नाही तर ते एक मोठे आंदोलन बनू शकते. रेल्वे या मागण्यांवर काय पावले उचलते हे पाहणे महत्त्वाचं ठरेल. अमरावती शहरात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात 72 नवीन शिवशाही बसेस दाखल झाल्या आहेत. या बसेसमुळे प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा मिळतील अशी अपेक्षा आहे. या गाड्यांची देखभाल आणि दुरुस्ती कशी केली जाते, तसेच या लालपरीमध्ये प्रवास करण्याचे काय फायदे आहेत याबद्दल अधिक माहितीसाठी आपण अमरावती आगारातील कार्यशाळा अधीक्षक हर्षद धारणे यांच्याशी बोलणार आहोत. अमरावती शहरातील बस आगारात दाखल झालेल्या 72 नवीन बसेसमुळे प्रवासाचा अनुभव अधिक सुरक्षित आणि आरामदायी होणार आहे. या सर्व बसेसची देखभाल व दुरुस्ती करण्याची जबाबदारी अमरावती आगारातील दुरुस्ती विभागाकडे आहे. या विभागाचे सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक हर्षद धारणे यांनी दिलेल्या माहितीनुसार या आगारात प्रशिक्षित मेकॅनिकल, टेक्निशियन आणि इलेक्ट्रिशियन आहेत, जे बसेसची नियमित तपासणी करतात आणि आवश्यक दुरुस्ती करतात. कोणत्याही बसमध्ये बिघाड झाल्यास तात्काळ दुरुस्तीसाठी मोबाईल व्हॅन पाठवली जाते, जेणेकरून प्रवाशांना जास्त वेळ थांबावे लागणार नाही. धारणे यांनी प्रवाशांना खासगी बसेसऐवजी लालपरीमधून प्रवास करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की खासगी बसेसमध्ये प्रवासाचा धोका असतो, तर राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास केल्यास शासनाच्या सर्व सुविधा, सोयी आणि अपघात विमा सुद्धा मिळतो. त्यामुळे लालपरी ही प्रवासासाठी अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह आहे. जवळपास आपल्या मार्च माहेमध्ये जवळपास 53 ते 55 गाड्या होत्या, तर आता हा सध्या ऑगस्ट महिना असून आपल्याकडे जवळपास 72 गाड्या एकूण सर्व झालेल्या आहेत. त्यामध्ये अशोक लेलँडची सुद्धा नवीन गाड्यांची भरती झालेली आहे आणि इलेक्ट्रिक सुद्धा बसेस आलेल्या आहेत. तर चांगला ताफा एक निर्माण झालेला आहे. तर निश्चितच प्रवासांना म्हणजे सोयीसुद्धा चांगल्या उपलब्ध होईल आता आणि ब्रेकडाऊनसुद्धा कमी होईल, कारण की ज्या कालबद्धता झालेले गाड्या आहेत म्हणजे ज्याची एज झालेली आहे ते सुद्धा आपण निलामी काढलेले आहेत, म्हणजे निघालेले आहेत. सध्या सुरुवातीला आपल्या अमरावती आगारामध्ये एकूण 5 इलेक्ट्रिक बस आल्या होत्या प्रायमरी स्टेजला. त्यानंतर त्यामध्ये आणखी 4 ॲड झालेले आहेत. तर सध्या आपल्या अमरावती आगाराला एकूण 9 इलेक्ट्रिक बस आहे व चार्जिंग स्टेशन सुद्धा त्याचे आपल्याला विकाशा इथे दिलेले आहे. आमचं असं म्हणणं आहे की जे महामंडळाने आपल्याला ज्या सोयीसुविधा दिलेल्या आहे, जसं महिला आरक्षण आहे, 50% आहे किंवा अपंगत्व आहे, 1/4 आहे, यांच्याकरिता चांगल्या सोयीसुविधा दिलेल्या आहेत. आणि आणखी एक आपण असं म्हणू शकतो की
जसं गरिबाची ही एक जीवनवाहिनी झालेली आहे. तर सर्वात जास्त प्रवास हा म्हणजे खाजगी प्रवास किंवा बसमधून न करता आपल्या लालपरीमधून करावा, जेणेकरून त्यांचं मतलब दैनंदिन जीवनसुद्धा आहे ते सुद्धा सुरळीत चालेल व कोणत्याही प्रकारचे अपघात हे आपल्याला, कारण की जे चालक आहेत हे जवळपास 30-30, 40-40 सर्व्हिस वर्ष झालेली आहेत, तर ते सुद्धा त्याचा खूप मोठा फरक पडतो. अमरावतीकरांसाठी ही एक चांगली बातमी आहे. 72 नवीन बसेसमुळे एसटीचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. प्रवाशांसाठी लालपरीचा प्राधान्य दिल्यास सुरक्षितता आणि शासनाच्या सुविधांचा लाभ घेता येतो. धवलसरी गावातून मोबाईल हिसकावून मोटरसायकलवरून पसार झालेले आरोपी अखेर अमरावती ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या जेरबंद झाले आहे. पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. पाहूया सविस्तर रिपोर्ट. 11 ऑगस्ट रोजी धवलसरी येथील 63 वर्षीय देवीदास मानके आपल्या बहिणीशी मोबाईलवर बोलत असताना तिघे इसम मोटारसायकलवरून आले आणि त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून धानोरा फरशी रोडने पसार झाले. या घटनेची तक्रार लोणी पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाची जबाबदारी दिली. पोलीस उपनिरीक्षक नितीन इंगोले यांच्या पथकाने तांत्रिक पुरावे व गुप्त बातमीदाराच्या मदतीने संशयितांची ओळख पटविली. दरम्यान राजना येथून 2 संशयित सागर गेडाम व रोहन गेडाम यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि त्यांच्या सोबत एका विधी संघर्षित बालकाचाही सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. आरोपींकडून तक्रारदारांचा 10,000 रुपयांचा रिअलमी मोबाईल, आणखी 3 मोबाईल किंमत 30,000 रुपये आणि गुन्ह्यात वापरलेली होंडा मोटरसायकल किंमत 50,000 रुपये असा एकूण 90,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संपूर्ण कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी, पोलीस कर्मचारी आणि सायबर पोलीस पथकाचा सहभाग होता. आरोपींना पुढील तपासासाठी लोणी पोलीस ठाण्याकडे सोपवण्यात आले आहे. धवलसरीतील मोबाईल हिसकावणाऱ्याच्या या प्रकरणात पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपींना जेरबंद केल्याने ग्रामस्थात समाधान व्यक्त होत आहे. गुन्हेगारांना कायद्याच्या कचाट्यात आणणाऱ्या या पथकाचे कौतुक होत आहे. अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस दलांकडून स्वातंत्र्य दिनानिमित्त एक महत्त्वाची मोहीम राबविली जात आहे. 15 ऑगस्ट पासून ते 18 ऑगस्ट पर्यंत अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान सुरू असून या माध्यमातून ड्रग्ज आणि गांजा विरोधात समाजाला जागरूक करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये. अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस दलाने अंमली पदार्थ मुक्त समाज घडविण्याचा निर्धार केला आहे. 15 ते 18 ऑगस्ट या कालावधीत ड्रग्ज, गांजा तसेच अंमली पदार्थांच्या विरोधात जनजागृती अभियान राबवले जात आहे. या अभियानाची सुरुवात स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या नेतृत्वाखाली झाली. सर्व अधिकारी, पोलीस जवान आणि महिला कर्मचारी यांनी अंमली पदार्थ मुक्त राहण्याची शपथ घेतली. याचबरोबर जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन आणि महाविद्यालयांमध्ये जागरूकता कार्यक्रम, घोषणाबाजी आणि मुलाखतींद्वारे मार्गदर्शन करण्यात येत आहे. अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस दल समाजाला संदेश देत आहे की ड्रग्ज पासून दूर राहा, निरोगी जीवन जगा. याबाबत अधिक माहिती सिटी न्यूजला स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरण वानखडे यांनी दिली. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार दिनांक 13 पासून ते दिनांक 18 तारखेपर्यंत 13 ते 18 ऑगस्ट या कालावधीत ड्रग अवेअरनेस कॅम्पेन राबवण्यात येत आहे. या अवेअरनेस कॅम्पेनमध्ये जे काही ड्रग्ज आहेत त्यापासून जे मानवी शरीरावर जे परिणाम होतात आणि त्या आधारे जी सामाजिक जीवन जे उद्ध्वस्त होते त्या अनुषंगानं त्याचे दुष्परिणाम जे आहे ते समजावून सांगण्यासाठी आणि त्यापासून दूर राहण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम जिल्हा ग्रामीण पोलिसांतर्फे आयोजित करण्यात येत आहे. त्यातीलच एक भाग म्हणून दिनांक 15 ऑगस्ट रोजी झेंडावंदनानंतर जी काही पोलीस फोर्स अमरावती मुख्यालयात असते ग्रामीणची, त्या पोलीस फोर्सनी एक शपथ घेतली की यापुढे आम्ही कुठल्याही ड्रग्सच्या स्वतःही ॲडिक्ट होणार नाही आणि समाजातील इतर घटकांनासुद्धा ॲडिक्ट होण्यापासून वाचवू आणि त्या अनुषंगाने जी काही कायदेशीर कारवाई आहे ती अवश्य करू. त्याचाच एक पार्ट म्हणून आम्ही एक बाईक रॅलीसुद्धा इथे अमरावती शहरात अरेंज केली होती. याच अनुषंगाने जेवढे काही पोलीस स्टेशन अमरावती ग्रामीणच्या हद्दीत आहे त्या प्रत्येक पोलीस स्टेशनच्या अंतर्गत जी शाळा कॉलेजेस आहे आणि विशेषतः जो ॲडोलसंट एजमधला जो स्टुडंट आहे किंवा जो युवक आहे त्याच्या जनजागृतीसाठी, त्याच्या अवेअरनेससाठी आम्ही शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन वेगवेगळे अभियान राबवत आहोत आणि या ड्रग्सचे जे दुष्परिणाम आहे त्यांना समजावून सांगत आहोत. त्या आधारे
हे जी मुलं आहेत, विशेष करून 7 ते 12पर्यंतची किंवा डिग्रीपर्यंतची, ही मुलं त्या ड्रग्सपासून दूर राहावेत हीच आमची हाच आमचा त्यामागे हेतू आहे. आता आजपासून दहीहंडीचा उत्सव सुरू होत आहे. त्यानंतर दहीहंडी, त्यानंतर पोळ्यानंतर गणेशोत्सव, ईद हे एका पाठोपाठ एक येणारे सण आहेत. या कालावधीत जे अमरावती ग्रामीण क्षेत्र आहे, या ग्रामीण क्षेत्रातील सर्व नागरिकांना माझी विनंती व माझे आवाहन आहे की त्यांनी या कालावधीत कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करून जी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था आहे, शांतता व सुव्यवस्था आहे, ही मेंटेन करण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे. या कालावधीत बऱ्याचशा अफवा पसरतात आणि त्या अफवांना प्रतिसाद देऊन नको त्या घटना घडतात, ज्यामुळे समाजात एक चुकीचा मेसेज जातो किंवा काहीतरी घटना अशा होतात की ज्या समाजासाठी किंवा कोणत्याही व्यक्तीसाठी योग्य नसतात आणि याचा बेस फक्त आणि फक्त अफवा असतो. विशेष करून सोशल मीडियावर पसरलेल्या अफवा असतात. तर माझी सर्व युवकांना आणि नागरिकांना विनंती आहे की आगामी जे सण उत्सव आहे, या कालावधीत कुठल्याही अफवांना आपण प्रतिसाद देऊ नये. विशेष करून सोशल मीडियावरच्या कुठलीही अफवा जर आपल्यापर्यंत आली तर पोलिसांकडून त्याची खात्री करावी आणि त्यानंतरच त्याला प्रतिसाद द्यावी. आणि एखादी चुकीची घटना जर आपल्या निदर्शनास येत असेल तर तात्काळ संबंधित पोलीस स्थानकास त्याबद्दल माहिती द्यावी. अमरावती जिल्हा ग्रामीण पोलिसांच्या उपक्रमातून अंमली पदार्थ मुक्त समाज घडविण्याचा नवा संदेश देण्यात आला आहे. 18 ऑगस्ट पासून ही मोहीम सुरू राहणार आहे. पाहत रहा सिटी न्यूज. आजची सर्वात मोठी बातमी तिवसा तालुक्यातून येत आहे. गेल्या अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर अखेर तिवसा तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. विजांच्या कळकळाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह झालेल्या या मुसळधार पावसामुळे सूर्यगंगा नदीला पूर आला असून अनेक गावांमध्ये पाणी साचले आहे. काय आहे नेमकी परिस्थिती पाहूया आमच्या सविस्तर रिपोर्टमध्ये. तिवसा इथून मिळालेल्या माहितीनुसार जवळपास 10 ते 12 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर तिवसा तालुक्यात पुन्हा एकदा पावसाने दमदार पुनरागमन केले आहे. सकाळपासूनच वातावरण ढगाळ होते आणि दुपारी 3 वाजता अचानक मेघगर्जनेसह जोरदार पाऊस सुरू झाला. सुमारे 1 ते 1.5 तास धो कोसळणाऱ्या या पावसामुळे गावातील रस्त्यांवर पाणी साचले होते. पाण्याअभावी गेल्या काही महिन्यांपासून कोरडी पडलेली मोझरी येथील सूर्यगंगा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे, ज्यामुळे नदीला मोठा पूर आला आहे. मात्र या अचानक आलेल्या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतांमधील सोयाबीन, कपाशी आणि तूर यांसारखी पिके पाण्याखाली गेली आहेत. मोझरी, तिवसा, अणकवाडी, मालधूर, शिरसगाव, वह्य आणि कुन्ना यांसारख्या भागात जोरदार पाऊस झाला आहे. यामुळे नेरपिंगळा येथील सूर्यगंगा नदी देखील पूर्णपणे भरून वाहत आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पिके यामुळे धोक्यात आले आहेत. हा पाऊस शेतकऱ्यांसाठी दुहेरी संकट घेऊन आला आहे. एका बाजूला पावसाच्या आगमनाने आनंद झाला असला तरी दुसऱ्या बाजूला पिकांचे झालेले नुकसान ही चिंतेची बाब आहे. आता पाहणे महत्त्वाचे ठरेल की प्रशासनाकडून या नुकसानीची दखल घेतली जाते की नाही आणि शेतकऱ्यांना काही मदत मिळते का. आम्ही या बातमीवर लक्ष ठेवून आहोत. तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. गुन्हेगारी विश्वातील एक मोठ्या कारवाईबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. नागपूर पोलिसांनी एका चोरट्या टोळीचा पर्दाफाश केला आहे, ज्यांनी शहरात आणि आसपासच्या जिल्ह्यात अनेक दुचाकी चोऱ्या आणि घरफोडीचे गुन्हे केले होते. या कारवाईत पोलिसांनी सुमारे 2 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. 15 ऑगस्ट रोजी नागपूर पोलीस गुन्हे शाखा युनिट क्रमांक 5 चे पथक पेट्रोलिंग करीत असताना त्यांना एका विश्वसनीय बातमीदाराकडनं माहिती मिळाली. माहितीनुसार पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी 23 वर्षीय इरफान शेख याने अनेक ठिकाणी दुचाकी चोरी आणि घरफोडीचे गुन्हे केले आहेत. नुकतेच त्याने 1 जुलै रोजी हुडकेश्वर येथील एका कॅफेजवळ ऍक्टिव्हा मोपेडची चोरी केली होती, ज्याचा सीसीटीव्ही व्हिडिओही पोलिसांना मिळाला. पोलिसांनी इरफान शेखला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने सक्करतरा, अजनी, धंतोली, लकडगंज आणि भंडारा परिसरातूनही दुचाकी चोरी केल्याचे कबूल केलेत. त्याने आपले साथीदार शेख सोहेल उर्फ लाला व 21 वर्ष यांच्या मदतीने या गाड्या चोरी केल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी सोहेलला त्याच्या हिंगणघाट येथील घरातून अटक केली आहे. सोहेलने चौकशी दरम्यान सांगितले की ते दोघे चोरीच्या गाड्या भंडारा आणि हिंगणघाट येथील ओळखीच्या लोकांना खोटे बोलून विकत असत
आणि त्यातून मिळालेले पैसे आपसात वाटून घेत असत. सदरचे दोन्ही आरोपी हे काही एक कामधंदा करत नाहीत. फक्त गाडी चोरी करून त्या गाड्या त्यांचेच परिचित असलेल्या लोकांकडे वेगवेगळी कारणे सांगून उधार पैसे घेऊन त्या गाड्या गहाण ठेवतात व मिळालेले पैसे आपापसात वाटून घेऊन ते पैसे खाण्यापिण्यात व मौज मजा करण्यात उडवतात. या कारवाईत पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून त्याच्याकडून एकूण 9 गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी दोन्ही आरोपींकडनं 1,97,600 किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे, ज्यात चोरीच्या दुचाकींचा समावेश आहे. जप्त केलेला मुद्देमाल आणि आरोपींना पुढील कारवाईसाठी नंदनवन पोलीस स्टेशनकडे सोपविण्यात आले आहे. ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल, सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. आरोपी नामे इरफान हमीद शेख व आरोपी शेख सोहेल उर्फ लाला शेख जाबीर राहणार हिंगणघाट यांना ताब्यात घेऊन प्राप्त CCTV फुटेजच्या अनुषंगाने तपास करत असताना आरोपींकडे सखोल तांत्रिक तपास केल्यावर त्यांनी नागपूर शहरातील हुडकेश्वर, लकडगंज, सक्करदरा, अजनी, धंतोली या पोलीस ठाणे हद्दीत ॲक्टिवा गाडी चोरी केल्याचे तसेच या ॲक्टिवाचा वापर करून लकडगंज व हुडकेश्वर येथे घरफोडी केल्याचे तपासात निष्पन्न झालेलं होतं. त्यावरून आरोपींकडे तपास केला असता आरोपींनी नागपूर शहरात चोरी केलेल्या गाड्या ज्या आहेत त्यांच्याच परिचित लोकांना उधार पैसे घेऊन त्या गाड्या त्यांच्याकडे गहाण ठेवल्याचे तपासात निष्पन्न झाले होतं. त्यावरून सदर आरोपींकडे तपास करून त्यांच्याकडून एकूण 7 मोपेड ॲक्टिवा गाड्या तसेच त्यांनी घरफोडी चोरीमध्ये चोरी केलेला मुद्देमाल असा एकूण 1,97,600चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. हे जे 9 गुन्हे उघडकीस आलेले आहेत ते गुन्हे लकडगंज, धंतोली, सक्करदरा, अजनी, हुडकेश्वर या पोलीस ठाण्यातील वाहन चोरी व घरफोडीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत. सदर आरोपी हे पुढील तपासकामी लकडगंज पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिलेले आहेत. नागपूर पोलिसांच्या यशस्वी कामगिरीमुळे शहरात आणि परिसरातील दुचाकी चोरांच्या टोळ्यांना एक मोठा धक्का बसला आहे. या कारवाईमुळे चोरांच्या घटनांवर काही प्रमाणात नक्कीच नियंत्रण येईल अशी आशा आहे. ही बातमी इथेच संपत नाही. आम्ही या प्रकरणावर लक्ष ठेवून आहोत. नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातून एक अतिशय दुर्दैवी आणि गूढ घटना समोर येत आहे. पेच कालव्यामध्ये एका महिलेसह तिच्या 5 वर्षाचा मुलाचा मृत्यू झालाय. 36 तासाच्या अथक शोधकार्यानंतर दोघांचेही मृतदेह सापडले आहेत. पण हा अपघात होता की आत्महत्या या प्रश्नाने गावकरी आणि पोलिसांनाही गोंधळात पाडले आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये. ही घटना आहे नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातल्या पेंच जलाशयाच्या भंडारा डाव्या कालव्याची. मंगळवारी 12 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास पटगोवारी येथील अलका चंद्रशेखर बेहुणे वय 28 वर्ष आणि तिचा 5 वर्षाचा मुलगा अरमान हे दोघेही कालव्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेलेत. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. अलका आणि तिचा पती दोघेही मजुरीचे काम करतात. मात्र घटनेच्या दिवशी अलका घरी का नव्हती आणि ती अचानक आपल्या लहान मुलासोबत कालव्याच्या दिशेने का गेली या प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत. कालवा परिसरात काम करणाऱ्या काही मजुरांनी आई आणि मुलाला पाण्यात बुडताना पाहिलेत, परंतु पाण्याचा प्रवाह इतका वेगवान होता की क्षणात ते दोघेही दिसेनासे झालेत. त्यानंतर आरडाओरड सुरू झाली आणि या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पारशिवनी पोलीस ठाण्याचे ठाणेदार राजेश कुमार थोरात यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गोताखोर आणि SDRF टीमच्या मदतीने शोधकार्य सुरू करण्यात आले आहे. तब्बल 36 तासानंतर डुमरी खंडाळा परिसरातील एका लहान कालव्यात प्रथम महिलेचा मृतदेह आढळला आणि त्यानंतर काही अंतरावरच तिच्या मुलाचा मृतदेहही सापडला. अजय मेहरकुडे, सिटी न्यूज, रामटेक यांच्या रिपोर्टनुसार पोलिसांचा तपास सुरू आहे. आई आणि मुलांच्या मृत्यूचे कारण अद्याप गूढ आहेत. आशा आहे की लवकरच या प्रकरणातील सत्य बाहेर येईल आणि कुटुंबाला न्याय मिळेल. परमात्मा एक आनंदधाम आश्रमात भगवत कृपा प्रष्टी आणि रक्षाबंधन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्राचे राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी केले. त्यांच्या सुपुत्र श्रेहस जयस्वाल यांनी बहिणीचे भाऊ म्हणून रक्षाबंधन साजरे केले. या सोहळ्यात भव्य दिव्य पदयात्रा आणि चित्ररथ रॅली काढण्यात आली.
रॅलीचे उद्घाटन लंबे हनुमान मंदिराजवळ महाराष्ट्राचे राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी रिबन कापून केले. यावर्षी तपाचे कार्य असल्यामुळे आम्हाला रक्षाबंधनाचे कार्यक्रम आम्ही फार मोठ्या जगमगताने करतो दरवर्षी. पण यावर्षी काय झालं, आमचे कार्य होते आणि या कार्यामध्ये आम्हाला दुसरे कार्य करता येत नाही, म्हणून आम्ही रक्षाबंधनाचे कार्यक्रम थांबवलं आणि या महानत्यागी बाबाजींच्या कार्याचा समारोप ज्या दिवशी आहे, स्वागत सत्कार ज्या दिवशी आहे, त्या दिवशीच आम्ही बहीण भावाला, भाऊ बहिणीला अशा प्रकारचं प्रेमाचं नातं जो आहे ते आज रक्षाबंधनाचा कार्यक्रम आज इथं ठेवलं आणि आज तो इथंही पार पडला. लंबे हनुमान ते परमात्मा एक आनंदधाम आश्रम या मार्गावर बाईक रॅली, चित्ररथ आणि पदयात्रा विविध संघटनांनी काढण्यात आली. ग्रामीण भागासह महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि विदर्भातील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग दर्शविला. षष्टीनिमित्त आज पंचमीला इथे कार्यक्रम आयोजित केला आहे आणि इथे सर्व सेवक जमलेले आहेत. आज राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचे सुपुत्र श्रेयस जयस्वाल यांना आम्ही राखी बांधून रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा केलेला आहे. उपस्थित पाहुण्यांना राखी बांधून सन्मान करण्यात आला. लहान मुलांनी वेगवेगळ्या वेशभूषेत सहभागी होऊन धार्मिक गीतांनी वातावरण सुंदर केले. आम्ही हा कार्यक्रम दरवर्षी राखी ह्या दिवशी, ह्या सणाच्या दिवशीच घेत होतो, परंतु ह्यावर्षी आमचे 12 वर्षांनी येणारे तपाचे कार्य सुरू असल्यामुळे हा कार्यक्रम आम्ही 5 दिवस लेट आज इथे आयोजित केलेला आहे आणि आज तो कार्यक्रम इथे रक्षाबंधनाचा, भाऊ बहिणीचा नात्याचा हा इथे सुरू आहे. आमचे मार्गदर्शक यांच्या शिकवणीनुसार आम्ही प्रत्येक हिंदू धर्मामध्ये जे पण सण उत्सव साजरे होत असतात ते आम्ही पार पाडत असतो. आमचे सद्गुरू महानत्यागी बाबा जुमदेवजींनी आम्हाला सर्वांना माहिती आहे की हिंदू धर्माच्या परंपरेनुसार 12 वर्षांनी एक तप पूर्ण होत असतो आणि आज तो तप करण्याचे सौभाग्य आम्हाला मिळालेले आहे. कार्यक्रमात लक्ष्मण मेहर बाबूजी, अर्चना हनकर, प्रीती मेहर आणि इतर सेविकांनी सहभाग नोंदवला. हा सोहळा परमात्मा एक आनंदधाम आश्रमात धार्मिक आणि सांस्कृतिक उत्साहाचे प्रतीक ठरला. आपल्या इथे तपानिमित्त साधे 42 दिवसाचे कार्य समाप्त झालेले आहे. त्यानिमित्त आज आपल्या आश्रममध्ये राखीचा कार्यक्रम पार पाडण्यात आला. या कार्यक्रमामध्ये जयस्वाल साहेबांचे मुलगा श्रेयस जयस्वाल यांना रक्षाबंधन करून सगळ्या बायांच्या वतीने हा कार्यक्रम पार पाडण्यात आला आहे आणि आज उद्या षष्टीनिमित्त सगळ्यांकडे हवन कार्य पार पडण्यात येतील. आज आमच्या इथे मोठ्या थाटामाटात हा कार्यक्रम पार पाडला जातो आणि राखीनिमित्त सगळा हा कार्यक्रम महिला मंडळाच्या वतीने साजरा करण्यात आलेला आहे. अशा प्रकारे रामटेकमधील परमात्मा एक आनंदधाम आश्रमात भगवत कृपा, पष्टी आणि रक्षाबंधन सोहळा मोठ्या उत्साहात यशस्वी झाला. नागरिक, विद्यार्थी आणि भाविकांनी एकत्र येऊन धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव साजरा केला. नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील मरारवाडी शिवारातील मेवात धाब्याजवळ एका दुर्दैवी अपघातात ट्रक चालकाचा मृत्यू झालाय. पंक्चर झालेल्या टायरची दुरुस्ती करत असताना एका अज्ञात ट्रकने जोरदार धडक दिल्याने 60 वर्षीय ट्रक चालक प्रेमसिंग रजतसिंग परमार याचा घटनास्थळी मृत्यू झालाय. ही घटना 15 ऑगस्ट रोजी रात्री सुमारे 8:30 वाजताच्या सुमारास घडली. नागपूरकडून जबलपूरच्या दिशेने RJ 11 GB 9765 क्रमांकाचा ट्रक चालवत असताना पंक्चर झाल्यामुळे प्रेमसिंग रजतसिंग परमार यांनी ट्रक थांबवला आणि टायर दुरुस्त करत होते. या दरम्यान भरधाव वेगाने येणाऱ्या एका अज्ञात ट्रकने त्यांना धडक दिली. मृतदेह तात्काळ खोमारी येथील ओरिएंटल टोल प्लाझा वैद्यकीय टीमला दिला गेला. डॉक्टर अनिल गजबे आणि प्रवीण ठाकूर घटनास्थळी पोहोचले व मृतदेह उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे नेला. सध्या रामटेक पोलीस या घटनेचा तपास करत आहे आणि अज्ञात ट्रक चालकाचा शोध घेतला जात आहे. या दुर्दैवी घटनेने रस्त्यावर काम करणाऱ्या चालकांसाठी सुरक्षतेच्या उपाययोजनांबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. पोलीस तपास सुरू असून दोषींवर कठोर कारवाई होण्याची अपेक्षा आहे. यवतमाळ जिल्ह्यात शनिवारी सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांच्या पिकांना पावसामुळे मोठी संजीवनी मिळाली. मात्र काही ठिकाणी वाहतूक आणि वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला आहे. पाहूया खास रिपोर्टमध्ये. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार यवतमाळ जिल्ह्यात शनिवारी सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पुसद, उमरखेड, महागाव, दिग्रस आणि दारव्हा तालुक्यात गेल्या 5 तासांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे शेतातील उभ्या पिकांना
आवश्यक ओलावा मिळाला असून खरीप हंगामाला चालना मिळण्याची शक्यता आहे. तथापि जोरदार पावसामुळे परिसरातील नदी नाले दुथडी भरून वाहू लागले. काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक मंदावली आहे. दरम्यान शहर व ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरू आहे. अनेक भागात वीज पुरवठा तासनतास खंडित राहिला आहे. हवामान खात्याने पुढील 24 तासातही पावसाचा जोर कायम राहील असा इशारा दिला आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पावसामुळे खरीप हंगामाला मोठी चालना मिळाली असली तरी वाहतूक आणि वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. पुढील 24 तास पावसाचा जोर कायम राहील, त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे. हवामानातील बदलामुळे सध्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. विशेषतः विदर्भातल्या या पावसाने हाहाकार माजवला आहे. यवतमाळ जिल्ह्याला या पावसाचा मोठा फटका बसला असून पैनगंगा आणि अरुणावती यासारख्या नद्यांना पूर आला आहे. अनेक गावांचा संपर्क तुटलाय आणि काही ठिकाणी जीवितहानी झाली आहे. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पाहूया सविस्तर रिपोर्ट. यवतमाळ जिल्ह्यात सध्या पावसाने रौद्र रूप धारण केले आहे. पेनगंगा आणि अरुणावती नद्यांना आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. यवतमाळ आणि नांदेड या दोन जिल्ह्यादरम्यानचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. धनोरा येथील पेनगंगा नदीला पूर आल्याने माहूरकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. याच पुरामुळे नदीकाठच्या अनेक गावांचा संपर्क तुटला असून प्रशासनाने गावकऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. ऊर्ध्व पेनगंगा प्रकल्पातून 2 दरवाजे 50 सेंटीमीटरने उघडून पाणी सोडण्यात येत असल्याने पैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. या पावसामुळे अनेक दुर्दैवी घटना घडल्या आहेत. अरुणावती नदीला आलेल्या पुरामुळे बाबुळगाव तालुक्यातील कोटंबा येथील अर्जुन उईके यांचा नदीत वाहून गेल्याने मृत्यू झालाय. तसेच महागाव तालुक्यातील धारमोहा येथे भगवान भेंडे हे देखील पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मृतावस्थेत सापडलेत. मांडवे ते पाडबोरी दरम्यानच्या खुणी नदीच्या पुलावरनं 11 मीटर पाणी वाहत आहे आणि या नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. दुसरीकडे घाटंजी तालुक्यातील कोच्ची येथे वीज कोसळून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. शालिक कवडू अक्कावार असे या शेतकऱ्याचे नाव आहे. पुसद येथेही पूस नदीच्या छत्रपती शिवाजी महाराज पुलावरनं पाणी वाहत असल्याने पुसद यवतमाळ दरम्यानची वाहतूक पूर्णपणे थांबली आहे. संततधार पावसामुळे पूस नदी दुथडी भरून वाहत असून प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. पूर पाहण्यासाठी पुसदकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. अद्यापही अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे, त्यामुळे पुढील काही दिवस परिस्थिती गंभीर राहण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडून मदत कार्य सुरू आहे. नागरिकांनी सतर्क राहावे आणि कोणत्याही परिस्थितीत पुराच्या पाण्यात उतरू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे. यवतमाळमध्ये आज ओबीसी समुदायाच्या हक्कासाठी सुरू असलेली मंडळ यात्रा मोठ्या प्रमाणात दाखल झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओबीसी राज्याध्यक्ष राजा राजपूतकर यांनी याबाबत पत्रकार परिषद घेतली आणि यात्रेच्या उद्दिष्टावर प्रकाश टाकला. महाराष्ट्रातील मंडल आयोगाची अंमलबजावणी, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा निर्णय आणि जातीनिहाय जनगणनेसाठी सुरू असलेली मंडल यात्रा यवतमाळमध्ये दाखल झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओबीसी राज्याध्यक्ष राजा राजपूतकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की मंडल आयोग हा देशातील ऐतिहासिक निर्णय असून यामुळे जवळपास 50% लोकसंख्या आरक्षणाच्या कक्षेत आली. त्यांनी स्पष्ट केले की तत्कालीन पंतप्रधान व्ही.पी. सिंग आणि तत्कालीन मुख्यमंत्री शरदचंद्र पवार यांनी ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रतिनिधित्व मिळवून दिले. राजपूरकर यांनी आरोप केला की काही समाजकंटकांचा दबाव आणि भाजप सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण वारंवार धोक्यात आले आहे. ते म्हणाले, आरक्षणासह शेतकरी कर्जमाफीच्या आश्वासनांवर सरकार अपयशी ठरले आहे. राज्यातील शेतकरी आत्महत्येला प्रवृत्त होत आहेत. तसेच ओबीसी मंत्रालय आणि महामंडळांची स्थापना करूनही निधी न पुरवता समाजाची फसवणूक केली गेली आहे. राजपूरकर यांनी स्पष्ट केले की मंडल यात्रा ही सामाजिक परिवर्तनासाठी असून ओबीसींच्या हक्कासाठीचा हा लढा अखेरपर्यंत सुरू राहील. त्यांनी ओबीसींच्या साठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आणि मंडल आयोग खऱ्या अर्थाने समाजाचा तो शोषित, पीडित, वंचित असलेला घटक जो अत्यंत दुर्बल होतो, जो मुख्य प्रवाहाच्या खाली होतो,
त्याला समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणून त्याला देखील राजकीय आरक्षणाच्या भूमिकेमध्ये आणण्याचं काम आणि एक मोठं योगदान आदरणीय पवार साहेबांच्या माध्यमातून. त्यावेळेला एक अशी परिस्थिती होती, एक अनाकार्य परिस्थिती होती की त्यावेळेला देशामध्ये त्यावेळेला तत्कालीन पंतप्रधान VP सिंग यांनी हा निर्णय घेतला की मंडल आयोगाची अंमलबजावणी अंमलबजावणी देशामध्ये करायची. परंतु ज्या वेळेला आदरणीय पंतप्रधान VP सिंग यांनी हा निर्णय घेतला त्याच वेळेला देशामध्ये एका राजकीय पक्षाने या निर्णयाला विरोध केला, कडाडून विरोध केला. आणि त्यावेळेला या ओबीसीला आरक्षण देऊ नका, या मंडल आयोगाला लागू करू नका, या मंडल आयोगाची अंमलबजावणी करू नका असं त्या ठिकाणी भूमिका घेईल. त्या वेळेला VP सिंगांच्या सरकारमधून भारतीय जनता पक्षाचे जवळजवळ 176 खासदार बाहेर पडले आणि VP सिंगांचं सरकारला धोका निर्माण झाला. पण तरी देखील या ओबीसीला आरक्षण मिळायला पाहिजे. आज हे झालं नाही तर पुन्हा कधी होऊ शकणार नाही, म्हणून VP सिंगांनी मंडल आयोग लागू करून दिला. आणि त्याचा जागा घेत आदरणीय पवार साहेबांनी, म्हणजे देशातलं पहिलं राज्य महाराष्ट्र राज्य आहे जे आदरणीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये त्यावेळेला मंडल आयोगाची भूमिका घेत ओबीसीला आरक्षणाचा मार्ग खुला करून दिला. त्याच वेळेला या देशामध्ये हाहाकार झाला, दंगली घडल्या, काही ठिकाणी मंडल गो बॅक, मंडलचे नारे लागायला लागले, रस्त्यावरती आंदोलन उपोषणाला आता ठिकाणी दगडफेक झाल्या. या सगळ्या गोष्टी फक्त यासाठी होत्या की ओबीसीला आरक्षण देऊ नका, त्यांना राजकीय आरक्षण देऊ नका, त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणू नका. ओबीसी अशूद्र आहे, त्याला आपल्या सोबत राजकीय सत्तेमध्ये मुख्य प्रवाहामध्ये आपल्या सोबतीला बसवू नका, हा त्याच्या पाठीमागचा दृष्टिकोन होता. आणि त्यासाठी भारतीय जनता पार्टीसारख्या एवढ्या मोठ्या पक्षाने कमंडल यात्रा काढली आणि ओबीसीच्या मंडल आयोगाला विरोध केला. आज ज्या प्रकारे ओबीसीची त्या ठिकाणी पात्रागण करतायत, ओबीसी बोलवणी करतायत, ओबीसी बद्दल त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या बतावण्या करतायत, ओबीसी आपला DNA आहे असं त्या ठिकाणी सांगितलं असतं. मला एवढं सांगायचंय की त्यावेळेला तुम्ही कमंडल यात्रा काढली होती की नाही काढली होती हे तुम्ही कॅमेऱ्यासमोर या. भारतीय जनता पार्टीचे जे कोणी बडे नेते राज्यामध्ये आहेत त्यांना माझं खुलं चॅलेंज आहे की त्यांनी सांगावं त्यावेळेला ओबीसीला आरक्षण देण्यासाठी मंडल आयोग लागू होणार होता, त्या मंडल आयोगाला तुम्ही विरोध केला होता की नाही. मंडळ यात्रा यवतमाळमध्ये दाखल झाल्याने ओबीसी समुदायाच्या हक्कासाठी पुन्हा एकदा आवाज उठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पुढील अधिक अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहरात जन्माष्टमीचा जल्लोष उत्साहात साजरा झाला. बगळे बालाजी मंदिरात कृष्ण भक्तीची मोठी गर्दी झाली होती. मध्यरात्री 12 वाजता श्रीकृष्ण जन्माचा आनंदोत्सव भाविक भक्तांनी साजरा करण्यात आला. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहरात जन्माष्टमीचा उत्सव पारंपरिक पद्धतीने आणि मोठ्या भक्तिभावाने पार पडला. बगळे बालाजी मंदिरात रामायण मंडळाच्या वतीने सुंदरकांड पठण करण्यात आले. संपूर्ण मंदिर परिसरात हरिनामाचा गजर घुमत होता. मध्यरात्री 12 वाजता श्रीकृष्ण जन्माचा उत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. गोपाल कृष्ण भगवान की जय अशा जयघोषात राधाकृष्णाची विधिवत आरती करण्यात आली. यानंतर भक्तांना सुंठोडा व प्रसादाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने कृष्ण भक्त उपस्थित राहून उत्सवात सहभागी झाले. भक्ती, भजन आणि हरिनामाच्या गजरात जन्माष्टमीचा हा उत्सव पुसदमध्ये खऱ्या अर्थाने भक्तिमय जल्लोषात साजरा झाला. पुसदमधील जन्माष्टमीचा हा भक्तिमय जल्लोष कृष्ण भक्तांसाठी अविस्मरणीय क्षण ठरला आहे. पारंपरिक पद्धतीने आणि मोठ्या उत्साहात साजरा झालेला हा सोहळा श्रद्धा आणि भक्तीचं प्रतीक ठरला. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. 79व्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह बुलढाणा जिल्ह्यात वेगळ्या वळणावर आला आहे. मेहकर तालुक्यातील जुन्या तहसील कार्यालयाजवळील टॉवरवर गजानन बोरकर यांनी चढून सीओ हटाव मेहकर बचाव असा नारा देत अनोख्या पद्धतीने आंदोलन सुरू केले आहे. पाहूया आमचे प्रतिनिधी गजानन राऊत यांचा हा खास रिपोर्ट.
स्वातंत्र्यदिनी गजानन बोरकर हे जुन्या तहसील कार्यालयाजवळील टॉवरवर चढून आंदोलन करत आहेत. ते विविध मागण्यांसाठी आवाज उठवत आहेत. मेकर शहरातील रस्त्यांची दुरुस्ती, नाली व्यवस्थापन, बेकायदेशीर अतिक्रमण कारवाई, रेती वाहतूक नियंत्रण, रस्ता क्रमांक 548C खंडाळा ते अजिजपूर हद्दीत नाल्यांचा अभाव, पालखी मार्गावर पेवर ब्लॉक बसवण्याची मागणी. गजानन बोरकर यांनी चेतावणी दिली आहे की जर कोणत्याही अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही तर ते टॉवरवरून खाली येऊन आत्महत्या करू शकतात. आंदोलन करताना त्यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार, SDO, CO, कलेक्टर आणि पोलीस प्रशासन यांना सर्व सक्त जबाबदार असल्याचे सांगितले आहे. जिल्हास्तरीय समस्या असल्याचे गजानन बोरकर यांनी नमूद केले आहे. रस्ता क्रमांक 548C खंडाळा ते अजिजपूर हद्दीत नाल्यांचा अभाव असून पाणी शेतात जात असल्यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे. ते म्हणतात, अतिक्रमण कारवाईमध्ये भेदभाव झाला असून रस्त्याची रुंदी नियमानुसार नाही. या सर्व समस्यांसाठी त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे स्मरणपत्र सादर करून आंदोलन सुरू केले आहे. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी बुलढाणा जिल्ह्यातील मेहकरमध्ये अनोखी परिस्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे देश साजरा करीत आहे स्वातंत्र्य दिन, पण दुसरीकडे सामाजिक आणि प्रशासनीय समस्यांवर आवाज उठवण्यासाठी आंदोलन करणारे नागरिक टॉवरवर चढले आहे. सिटी न्यूज या घटनाक्रमावर लक्ष ठेवून आहे. तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज. वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील कांबरगाव येथील जिल्हा परिषद शाळा सध्या गंभीर समस्यामध्ये सापडली आहे. येथे 1500 ते 1600 विद्यार्थी शिकत आहेत, मात्र बसण्यासाठी जागा अपुरी पडत आहेत. शासनाने नवीन शाळा उभारली आहे, पण अद्याप त्यातील काही वर्ग शिफ्ट करणे शक्य नाही. यामागील कारण म्हणजे नवीन शाळेच्या इमारतीत अनेक सुविधा अपुरी आहेत. कामरगाव येथील नवीन शाळेच्या प्रांगणात पाणी साचलेलं आहे. शौचालयाची स्थिती अत्यंत दयनीय आहे आणि पिण्याचे पाणी अजूनही उपलब्ध नाही. शाळेच्या परिसरात चिखल भरपूर असून विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी ही परिस्थिती धोकादायक ठरली आहे. शासनाने काही वर्ग शिफ्ट करण्यास आदेश दिले आहेत, मात्र प्राचार्य सुरेश राठोड यांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी ही शिफ्टिंग कशी करावी याचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. गावातील नागरिकांचे म्हणणे आहे की शासनाने तातडीने काम पूर्ण करून विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित आणि सुविधायुक्त शाळा तयार करावी. कांबरगाव येथील शाळेच्या विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि योग्य शिक्षण मिळवून देण्यासाठी प्रशासनाकडून त्वरित कारवाईची अपेक्षा आहे. आम्ही देखील आशा करतो की शासन लवकरच या समस्याकडे लक्ष देईल आणि नवीन शाळा विद्यार्थ्यांसाठी सुयोग्य बनवेल. वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात 2 नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन झाले आहे, ज्यामुळे स्थानिक नागरिकांना आरोग्य सेवेसाठी होणारी गैरसोय दूर होणार आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात धोत्रा जहागीर आणि धणस खुर्द या 2 गावांमध्ये 15 ऑगस्ट रोजी नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रांचे उद्घाटन करण्यात आले. हा उद्घाटन सोहळा ऑनलाईन प्रणालीद्वारे पार पडला. ज्यामध्ये वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या प्रसंगी वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख, कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार सई प्रकाश डहाके, वाशिम जिल्ह्याचे जिल्हाधिकारी भुवनेश्वरी S आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चव्हाण उपस्थित होते. याशिवाय वाशिम जिल्ह्यातील इतर अधिकारी आणि अनेक राजकीय मान्यवरही या कार्यक्रमाला उपस्थित होते. धोत्रा आणि धणस खुर्द येथील सरपंच व सदस्य यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली. या दोन्ही गावांच्या नागरिकांना आतापर्यंत उपचाराकरिता कामरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात जावे लागत होते, परंतु आता गावातच प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू झाल्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या नवीन आरोग्य केंद्रामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावातच चांगल्या आरोग्य सुविधा मिळणार आहेत, ज्यामुळे त्यांना उपचारासाठी लांबचा प्रवास करावा लागणार नाही. हा एक चांगला आणि महत्त्वाचा निर्णय आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या या प्रयत्नाचे कौतुक होत आहे. नांदेड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय. नद्या नाल्यांना पूर आल्याने शेतीत मोठं नुकसान झालं आहे. या परिस्थितीमुळे सामान्य नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. नेमकी काय आहे स्थिती, चला पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये. नांदेड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. सांगवी गावाजवळील नदीवर पुलावर पाणी आल्याने या गावाचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे.
यामुळे गावातील लोकांना बाहेर पडणे कठीण झाले आहे. या पावसामुळे अर्धापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये मोठी हानी झाली आहे. देडूप, सावरगाव, मेढला, भोगाव, कामठा आणि कोंढा यांसारख्या गावांमध्ये शेतांमध्ये पाणी साचले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून त्यांची उभी पिके पाण्याखाली गेली आहेत. नद्या नाल्यांना आलेल्या पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अनेक पुलांवरनं पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक पूर्णपणे थांबली आहे. या संकटाच्या काळात नागरिकांनी प्रशासनाकडे मदत करण्याची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की ज्या गावांचा संपर्क तुटला आहे तेथील नागरिकांना सरकारने तात्काळ मदत पोहोचवावी. प्रशासनाने 24 तास नागरिकांशी संपर्कात राहून त्यांना आवश्यक ती मदत करावी. नागरिकांच्या बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान बरंच झालेलं आहे आणि प्रशासनाला माझी विनंती आहे की अर्धापूर तालुक्यातील बऱ्याच गावामध्ये जो संपर्क तुटलेला आहे त्यांच्याशी संपर्क साधून आणि जनतेशी संपर्क साधून कोण्याही क्षणी जनतेला प्रशासनाची आवश्यकता भासू शकते. त्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे, आपली टीम सज्ज करावी आणि प्रत्येक गावातील अर्धापूर तालुक्यातील प्रत्येक गावातील नागरिकांशी संपर्क साधून आपण त्यांच्याशी बोलणे करून त्या गोष्टीचा आढावा घेऊन सतत नागरिकांच्या 24 तास संपर्कामध्ये राहून नागरिकांना मदत करावी आणि जवळपास ज्या ज्या गावामध्ये हा संपर्क पाण्यापासून तुटलेला आहे, त्या संपर्क तुटलेला आहे जनतेशी, त्यांना मेडिकलची आवश्यकता पडू शकते किंवा कुठेही दवाखान्याची आवश्यकता पडू शकते. त्यासाठी प्रशासनाने आपण सतर्क राहून कसं जनतेशी मदत करता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. नांदेडमधील परिस्थिती खूप गंभीर आहे. प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष घेऊन पूरग्रस्त नागरिकांना मदत करणे आवश्यक आहे. जर लवकर पावले उचलली गेली नाहीत तर ही समस्या आणखी वाढू शकते. आम्ही या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज. नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात मुसळधार पावसामुळे घराची भिंत कोसळून माजी ग्रामपंचायत सदस्य दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय. या घटनेमुळे कोटबाजार गावावर शोककळा पसरली आहे. पाहूया खास रिपोर्ट. नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात कोटबाजार येथे मुसळधार पावसाने हाहाकार माजवला. याच पावसामुळे घराची भिंत कोसळून माजी ग्रामपंचायत सदस्य शेख नासिर आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य शेख हसीना या पती पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांना शासनाकडून घरकुल मंजूर झाले होते, परंतु पहिला हप्ता मिळाला नसल्याने बांधकाम सुरू होऊ शकले नाही. त्यामुळे त्यांनी जुन्या घरातच वास्तव्य केले. अखेर पावसामुळे भिंत कोसळून ही घटना घडली. कोटबाजार सरपंच अझीमदीन निजामुद्दीन यांनी सांगितले की मी त्यांना बांधकाम सुरू करण्याचा सल्ला दिला होता, पण त्यांच्याकडे आर्थिक अडचण होती. त्यांनी पाठपुरावा करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केले आणि अखेर या दुर्दैवी घटनेत त्यांचा बळी गेला. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये संताप व दुःख व्यक्त होत आहे. आज मौजे कोटबाजार तालुका कंधार इथे आमचे ग्रामपंचायत सदस्य, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, माजी ग्रामपंचायत सदस्य हसीना बेगम, शेख नासिर शेख अमीन हे दोघं नवरा बायको त्यांच्या राहते घरी त्यांच्या रूम मध्ये भिंत कोसळून त्यांचे दुर्दैवाने मृत्यू झाला. आणि 2 दिवसापासून सतत पावसामुळे ते भिंत दगड मातीची होती. ते सकाळी 6 वाजता बघितलं तर त्यांच्या दोघांच्या अंगावर भिंत कोसळून दोघांच्या जागेवर दुर्दैवाने मृत्यू झाला. मोठ्या प्रमाणात मंजूर होऊन घरकुलचे बांधकाम सुरू होत आहे आणि या जे मय झाले त्यांना घरकुल वगैरे मंजूर झालेलं नाही. सर, आता त्यांच्या घरी 3 घरकुल मंजूर झाले होते. एक हसीना बेगम शेख नासिर जे विद्यमान सदस्य होते आमचे, आणि त्यांचे 2 मुलं अख्तर आणि मुसा, 3 घरकुल मंजूर झाले होते. मी त्यांना सतत म्हणायचे की बाबा ते तुम्ही घर बांधकाम चालू करा लवकर. तर त्यांचं म्हणणं असा होता की मला पहिला हप्ता पडल्यानंतर मी घरकुल बांधकाम चालू करतो, माझ्या हातात पैसे नाही. त्यातून त्यांची परिस्थिती बिकट आणि गरीब होती ते. आणि त्याला मी कालीच शिवाय दिलो, दादा तुम्ही चालू करा ती घरकुल. तर त्यांचे म्हणणं होतं मला पहिला हप्ता, आणि त्यांचे घरकुल मंजूर होऊन 3 महिने झाले आणि आपल्या डिपार्टमेंटची प्रशासनाची लापरवाही बेजबाबदारी आजपर्यंत त्यांना पैसे घरकुल टाकले नाही, पहिला हप्ता टाकले नाही. तशी तुम्ही पंचायत समितीला विद्यमान व्हिडिओ साहेबांना तशी मागणी केली होती का? सतत मागणं आपले आमच्याकडे ग्रामसेवक मंगनाळे साहेब आहे, त्यांना चर्चा केले. तर पंचायत समितीमध्ये आमचे 10 वेळेस चक्रा झाले, पण त्यांचा पहिला हप्ता पडला नाही. त्यांची फाईल मंजूर करण्यासाठी आमची फाईल पूर्ण तयार केले. आणि स्वतः सदस्य असल्यामुळे नासिर भाई ते स्वतः पूर्ण गल्लीचे 300 घरकुल मंजूर झाले आमच्या जवळपास आमच्या कोटबाजारला. ते सगळ्यांचे फाईल तयार करण्यामध्ये नासिर भाई सगळ्यात पुढे राहून करत होते.
पण त्यांच्या स्वतःच्या घरकुलसाठी त्यांच्या स्वतःला पैसे भेटले नाही. पहिला हप्ता पडल्यानंतर मी घरकुल चालू करतो त्यांच्या असं म्हणणं होतं, पण त्यांच्याकडे पैसे नव्हते, त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट होती. लेकिन प्रशासनानं जाग झाली नाही आणि त्यांना पहिला हप्ता पडला नाही आणि ते कायमस्वरूपी बंद पावले. घरकुल योजना अजूनही पहिला हप्ता वेळेवर न मिळाल्यामुळे एक दाम्पत्य मृत्युमुखी पडल्याची ही घटना प्रशासनाच्या उदासीनतेवर बोट ठेवणारी ठरली आहे. शासनाने अशा कुटुंबाच्या वेदना लक्षात घेऊन तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. आज आपण गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात असलेल्या झिंगानूर गावाबद्दल बोलणार आहोत, जिथे एका छोट्या नाल्यामुळे संपूर्ण गावाचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाळा सुरू झाला की इथल्या लोकांची मोठी गैरसोय होते. नायगुंड नाल्यावर पूर नसल्यामुळे ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. काय आहे नेमकी ही समस्या आणि ग्रामस्थांची काय मागणी आहे, पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये. झिंगाणूर गावापासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या नायगुंड नाला पावसाळ्यात ग्रामस्थांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. अनेक वर्षांपासून ग्रामस्थ या ठिकाणी पूल बांधण्याची मागणी करीत आहेत. मात्र प्रशासनाकडनं केवळ आश्वासने दिली जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे या नाल्याला पूर आला आहे. त्यामुळे झिंगाणूर परिसरातील गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला असून शाळकरी मुले, शेतकरी, कामगार आणि रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकदा ग्रामस्थांना आपली वाहने ढकलत किंवा पायी जीव धोक्यात घालून नाला पार करावा लागतोय, ज्यामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. नुकतेच काही मोठे ट्रक या ठिकाणी अडकल्याच्या घटनाही घडल्या आहेत, ज्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. या नाल्यावर पूर नसल्यामुळे गंभीर रुग्णांना वेळेवर रुग्णालयात पोहोचविणे कठीण होते आणि यामुळे रुग्णांचा जीव धोक्यात येतो. तसेच रोज शाळा कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवालाही मोठा धोका निर्माण झाला आहे. पालकांमध्ये यामुळे सतत चिंतेचे वातावरण आहे. ग्रामस्थांनी याबद्दल आपला तीव्र संताप व्यक्त केला आहे. ते म्हणतात की आम्ही अनेक वेळा निवेदने दिलीत, मागण्या केल्यात, परंतु प्रत्येक वर्षी पावसाळ्यात हा प्रश्न येतो आणि प्रशासन फक्त आश्वासने देतो. एखादी मोठी दुर्घटना घडल्यावरच का शासनाला जाग येणार? यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी प्रशासनाला निवेदन देऊन नायगुंड नाल्यावर कायमस्वरूपी पूल उभारण्याची तातडीने मागणी केली आहे. जर सरकारने याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर मोठे जन आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. झिंगानूरच्या या गंभीर समस्येकडे शासनाने तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे. केवळ आश्वासनावर न थांबता प्रत्यक्ष काम करून ग्रामस्थांना दिलासा देणे महत्वाचं आहे. आता पाहूया प्रशासनाने यावर काय पावले उचलते. जालना स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या भेटीच्या दरम्यान गंभीर घटना घडली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करीत असलेल्या आंदोलकाच्या कमरेत DYSP अनंत कुलकर्णी यांनी फिल्मी स्टाईलने लात मारल्याचा दावा समोर आलाय. आंदोलन करणाऱ्या व्यक्तीने आत्मदहनाचा देखील प्रयत्न केला होता. जालन्यातील कदीम जालना पोलीस ठाण्यात एका कौटुंबिक वादाचा गुन्हा दाखल आहे. मात्र आंदोलन करणाऱ्या नागरिकांना पोलीस सहकार्य करत नसल्याचा आरोप केला जात आहे. अमित चौधरी आणि गोपाल रमेश चौधरी गेल्या महिन्याभरापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहेत. माझी एकच मागणी आहे, गुन्हेगारांवर गुन्हा दाखल झालेला आहे कदीम जालना पोलीस स्टेशन मध्ये, परंतु पैसे खाऊन पोलिसांनी आजपर्यंत कोणती कारवाई केलेली नाही. ते गुन्हेगारांना पाठीची घालत आहे आणि इथला FIR खामगावला जाऊन दाखल करत आहे. कोणत्या आधारावर करत आहे? कोणता कायदा निघला आता नवीन असा की गुन्हेगारांच्या तावडीत आम्हाला पाठवायचं, तिथं दोष आरोप टाकून. पालकमंत्री पंकजा मुंडे स्वातंत्र्य दिनी जालन्यात आल्या होत्या, तेव्हा आंदोलकांनी त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. मेरी मांगनी इतना है, मेरी घरवाली शादी दूसरी तरफ करा दी मेरे सासर के लोगों ने, तो उन पे कदीम जालना में गुना दाखिल होगा. 143 494 5,506 ये पुलिस पैसा खा के गुनहगारों को पीछे डाल रही, 4 बार पैसे खा के उनको ला रहे नहीं. चेके अभी चौकसी को बुलाया तो मेरे बाप को मारहान करे किरण चेके ने, पूरा पुलिस बहुत हमारे यहाँ पे आ रहे बोले यहाँ का कानून वो खामगांव से चले. अरे वर्ग कौनते इस पे कितने पैसे लिए कदीम पुलिस ने, ये उगड़ करो कितने पैसे खाए कदीम पुलिस स्टेशन. सिर्फ आरोपी को अटक करो और कोर्ट में हाजिर करो, बस मेरी इतनी मांग है. नहीं तो आज हम मरने आने सब, आज हम रात तक आत्मदान करेंगे. न्याय नहीं मिला तो ये पुलिस का अत्याचार कब तक चलेगा. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेत असताना त्यांनी स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा देखील प्रयत्न केला.
यावेळी DYSP अनंत कुलकर्णी यांनी धावत येऊन फिल्मी स्टाईलमध्ये आंदोलकाच्या कमरीत लाथ मारल्याचे दृश्य समोर आले आहे. काय व्यक्ती आहे त्याचं बॅकग्राऊंड आणि आपण काय कारवाई केली कशामुळे झाले? गोपाळ चौधरी म्हणून एक व्यक्ती आहे आणि त्याचे कुटुंबीय म्हणजे वडील आणि भाऊ साधारणपणे 1.5-2 वर्षापूर्वी त्याची पत्नी कौटुंबिक वादविवादामुळे निघून गेलेली आहे आणि तिने अमरावती जिल्ह्यात दुसरं लग्न केलेलं आहे. हा पूर्ण प्रकार त्या जिल्ह्यातला आहे. त्यांना वारंवार सांगूनही आमच्या ज्युरिडिक्शनमधला नाही असं सांगूनही आणि त्यांना योग्य ती कायदेशीर मदत करू नये. त्यांचा हट्ट आणि दुराग्रह काही संपत नाही की आम्ही त्यांना त्यांच्या पत्नीला आणून द्यावं. त्यामुळे ते सातत्याने उपोषणाला बसणे आणि आत्मदहनासारखे आंदोलनं करतात. असं प्रत्येक राष्ट्रीय सणाला ते करतात. कालही त्यांनी तसंच आम्हाला निवेदन दिलेलं होतं. आम्ही त्यांचं मतपरिवर्तन करण्याकरता त्यांच्या भावाला आणि वडिलांना पोलीस स्टेशनला आणलेलं होतं. पोलीस स्टेशनला सर्व कर्मचारी बंदोबस्तामध्ये निघून गेलेले आहेत, बिजी आहेत हे बघून पोलीस स्टेशनला उपलब्ध असलेल्या PSOशी त्यांनी वादावादी केली, झटापट केली, त्यांच्यावर अटॅक केला आणि ते तिथून निघून गेले. आणि कार्यक्रम स्थळी आल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर राखीव ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला, परंतु वेळीच आम्ही त्यांना रोखलं. परंतु ते खूप आक्रमक झाले होते, ऐकत नव्हते. त्या झटापटीत त्यांनी आमच्या महिला कर्मचाऱ्याच्या अंगावरही रॉकेट टाकलं. मग त्यांना ताब्यात घेण्याकरता आम्हाला थोडासा बळाचा वापर करावा लागला. आम्ही बळाचा वापर करून त्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्या विरुद्ध योग्य कलमान्वये पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे. जालन्यातील या घटनेने स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात अप्रिय प्रसंग घडविला आहे. पोलिसांच्या या कारवाईनंतर लोकांमध्ये वेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. प्रशासन आणि पोलीस यांचे पुढील पाऊल काय असेल? स्वातंत्र्य दिनाच्या 79व्या वर्धापन दिनानिमित्त भोकरदन तालुक्यातील धावडा येथे भव्य तिरंगा पदयात्रा संपन्न झाली आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. तर पिपलगाव रेणुकाईचे मंडळ अध्यक्ष गणेश इंगळे यांनी मार्गदर्शन केले. धावडा बस स्टँड पासून संपूर्ण गावात पदयात्रा काढण्यात आली. तिरंगा रॅलीचा समारोप खोलेश्वर मंदिरात राष्ट्रगीत गाऊन करण्यात आला. कार्यक्रमात माजी सभापती डॉक्टर प्रमोद कुलकर्णी, लक्ष्मण मामा मळेकर, अजिंक्य वाघ, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती कौतिक जगताप, उपसरपंच इक्बाल खान पठाण, माजी सरपंच बेलाप्पा पिसोडे, वर्धमान शेठ, पंजाबराव देशमुख, दिनेश देवकर, सुलेमान सेठ, श्याम माकोडे, सचिन देशमुख, अमोल देशमुख, संभाजी निकाडजे, मेहगाव सरपंच तिरुमक पाटील गव्हाणे, अजित मोरे यांच्यासह अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. यावेळी सर्व विद्यार्थी, महिला आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते. या भव्य तिरंगा रॅलीमुळे स्वातंत्र्य दिनाचा उत्साह गावात लहरीसारखा पसरला. आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या मी सगळ्या पंचकृषीतल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना शुभेच्छा देतो. आज आम्ही पिंपळगाव रेणुकाई मंडळाच्या माध्यमातून धावडा येथे एक अशी भव्य तिरंगा रॅली सगळ्या जाती धर्माचे लोक घेऊन या ठिकाणी आम्ही मोठ्या आनंदात आणि थाटात साजरी केलेली आहे. या रॅलीसाठी प्रमुख म्हणून आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते कौतिक मामा जगताप, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन तथा वालसंगी येथील माजी सभापती मळेकर मामा, अजिंक्य वाघ, धावडा या गावातील सर्व भारतीय जनता पार्टीचे प्रमुख असे कार्यकर्ते, दिनकर भाऊ, दिनेश भाऊ देवकर आणि सर्वच मंडळी या कार्यक्रमामध्ये मोठ्या उत्सवात आज साजरी होऊन सर्व या धावडा गावामध्ये, सर्व गावामध्ये, गल्ली बोळ्यामध्ये ह्या रॅलीमध्ये महिला, विद्यार्थी आणि शिक्षक, पालक सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी मोठ्या थाटामध्ये आणि उत्सवामध्ये सहभाग नोंदवून सनी आपल्या भारताविषयी त्यांच्यात असलेली अस्तिमा, प्रेम, देशाविषयी यामध्ये त्यांनी आज या ठिकाणी सगळ्यांनी सहभाग घेऊन सनी नोंदवलेलं आहे. म्हणून ह्या रॅलीच्या निमित्तानं आणि स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं मी भारतीय जनता पार्टीचा मंडळ अध्यक्ष पिंपळगाव रेणुकाई यांच्या वतीनं, तसेच आपले आमदार संतोष भाऊ दानवे यांच्या वतीनं आणि आपले दादा रावसाहेब पाटील दानवे यांनी भारतीय जनता पार्टी जिल्हा यांच्या वतीनं सगळ्यांना शुभेच्छा देतो. धावडा गावातील या भव्य तिरंगा पदयात्रेने स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवाला अधिक रंगत दिली आहे. नागरिकांनी उत्साह, उपस्थिती आणि कार्यक्रमाची व्यवस्थित अंमलबजावणी पाहून गावातील स्वातंत्र्य दिन उत्सव यशस्वी ठरला.
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पारद परिसरात लंपी आजाराने जनावरांमध्ये धुमाकूळ घातला आहे. पशुपालकांच्या चिंतेत भर टाकणाऱ्या या परिस्थितीत स्थानिक शेतकरी सागर देशमुख यांनी समाज उपयोगी पुढाकार घेतला आहे. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत त्यांनी जनावरांच्या आरोग्यासाठी मोफत लसीकरण मोहीम राबविली असून यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मागील काही महिन्यांपासून भोकरदन तालुक्यातील ग्रामीण भागात लंपी आजाराचे प्रमाण वाढले आहे. या आजारामुळे जनावरांचे आरोग्य धोक्यात येत असून दूध उत्पादनावरही गंभीर परिणाम होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान वाढत असताना सागर देशमुख यांनी पुढाकार घेत पशुवैद्यकीय विभागासोबत मोफत लसीकरण शिबिराचे आयोजन केले. या मोहिमेत पारद व पिंपळगाव रेणुकाईसह इतर गावातील 170 जनावरांना लस टोचण्यात आली. यामुळे शेतकऱ्यांच्या मनातील भीती कमी झाली असून त्यांना दिलासा मिळाला आहे. आज जवळपास आतापर्यंत एक 50 ते 60 जनावरांपर्यंत म्हणजे जनावरांना लसीकरण झालं आणि प्रत्येक आपण 2-2, 3-3 डॉक्टर लोकांची टीम केलेली आहे. ती प्रत्येकाच्या शेतामध्ये जाऊन लसीकरण करताय आणि खरं तर हे लसीकरण प्रत्येक जनावराला व्हायला पाहिजे. कारण की आता मागच्या आपण 2 महिन्यापासून बघतोय परत ह्या लंपी आजारांना डोकं वर काढल्यामुळं परत जनावरांना कुठेतरी एक म्हणजे भीती वातावरण निर्माण झालेलं आहे आणि बरेचसे वातावरण ह्या वातावरणामुळे किंवा लंपी आजारामुळे जे बरेचसे जनावर दगवत आहे. त्यामुळे सर्व पशु जे पालक असतील, जे दूध व्यवसाय शेतकरी असतील, यांना माझी कळकळीची विनंती आहे की सर्वांनी लंपी आजारावरती जे लसीकरण चालू आहे ते सर्वांनी आज लसीकरण करायचे किंवा जे आज करू शकत नसतात त्यांनी आपला सरकारी दवाखाना पशुवैद्यकीय दवाखान्याला भेट द्यायची आणि ह्या लवकरात लवकर हे लसीकरण करून घ्यायचंय. लसीकरणाबरोबरच पशुवैद्यकीय तज्ज्ञांनी जनावरांचे आरोग्य, आजाराची लक्षणे व उपचार याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या उपक्रमात ग्रामस्थ, स्वयंसेवक आणि डॉक्टरांनी सक्रिय सहभाग घेतला. योग्य नियोजन, जनजागृती आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीवर भर देण्यात आला. सागर देशमुख यांनी समाजातील इतरांनीही अशा उपक्रमांना हातभार लावावा असे आवाहन केले आहे. पारद पशुवैद्यकीय दवाखान्याचे डॉक्टर फुके यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. तर आज आपण लसीकरणाचा कॅम्प घेतला होता. आपले लसीकरण कॅम्प आयोजित आपले सागरभाऊ देशमुख त्यांच्या आयोजनातूनच आपण हा कॅम्प घेतलेला आहे. तर आज सकाळपासून कॅम्पला चांगली सुरुवात झाली. आपले 60-65 वॅक्सिन झालेले आहेत आज सकाळपासून आणि संध्याकाळपर्यंत आपलं टार्गेट 100-125 पर्यंत आहे. तर आयोजक सागरभाऊ देशमुख यांनी आपल्याला खूप सहकार्य केलेले आहेत. त्यांना खूप फोन येत आहेत. ते आपल्याला गोठ्यापर्यंत पण सोबत येत आहेत लसीकरण करायला. त्याच्यामुळे मी त्यांचे खूप धन्यवाद मानतो या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी. लंपी आजारामुळे शेतकऱ्यांवर आलेले संकट कमी करण्यासाठी पारद येथील तरुण शेतकरी सागर देशमुख यांचा हा उपक्रम आदर्श दर्शवित आहे. समाजातील इतरांनीही अशा कार्यातून पुढे येऊन पशुपालकांच्या पाठीशी उभे राहावे हीच अपेक्षा. गोंदिया जिल्ह्यातील झालुटोला खातेटोला ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करण्यात आले होते. मात्र या आरोपांना सरपंच स्वाती टेंबरे यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट शब्दात खंडन केले आहे. पाहूया खास रिपोर्ट. गोंदिया जिल्ह्यातील ग्रामपंचायत झालुटोला खातीटोला येथे भ्रष्टाचाराचे आरोप काही दिवसांपूर्वी प्रदीप ठाकरे यांनी केले होते. त्यांनी सरपंच स्वाती टेंबरे यांनी अनेक बोगस बिलांची उचल केली, प्रत्यक्षात काम न करता आर्थिक गैरव्यवहार केला असल्याचा दावा केला होता. मात्र 14 ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत कार्यालयात पत्रकार परिषद घेत सरपंच स्वाती टेंबरे यांनी या आरोपांचं खंडन केलं. स्वाती टेंबरे यांनी स्पष्ट केलं की महिला सरपंच असून माझं काम पारदर्शक व नियमानुसार सुरू आहे. ग्रामपंचायतीतील विकास कामे सुरळीतपणे होत आहेत. भ्रष्टाचाराचे आरोप हे चुकीचे असून माझी व माझ्या कुटुंबियांची राजकीय प्रतिमा मलिन करण्याचा हा एक डाव आहे. तसेच त्यांनी असा आरोप केला की येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांना बदनाम करण्यासाठी प्रदीप ठाकरे हे राजकीय पोळी शेकण्याचा प्रयत्न करत आहेत. या पत्रकार परिषदेस ग्रामपंचायतीचे सदस्य व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. माझ्यावर सगळे आरोप खोटे लावलेले आहेत आणि माझ्या परिवाराची आणि राजकारणाची करिता मला प्रेरित करण्यासाठी माझी प्रतिमा विलीन करण्याचे काम करत आहे आणि जे शासनाकडून निधी आलेली आहे ते शासनावरच खर्च केलेली आहे. मॅडम काय सांगाल, तुमच्यावर असे आरोप करण्यात आलेले आहेत की सरपंच मॅडमनी
ही सर्व बोगस बिले उचलून भरपूर शासकीय निधीची अफरातफर केली आहे, काय सांगाल? नाही सर, बोगस बिलं उचलले नाही. सगळे बिल आहेत, सगळे MDCC आहेत, सगळे याने डॉक्युमेंट्स पुरवलेले आहेत. गेल्या काही वर्षापासून गाव हा पाणी टंचाईच्या विळख्यात सापडलेला आहे. गावात पाण्याची व्यवस्था व्यवस्थित नाही आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगणार आहात? नाही सर, आपल्या गावात पाण्याची टंचाई कधीच आलेली नाही आहे आणि ते पाणी टंकीचे काम आहेत ते आमच्या काळातले नाही आहेत. ते दुसरे सरपंच होते तेव्हा आमच्या गावात पाण्याची टंचाई आहेच नाही सर. म्हणजे पत्रकार परिषदेमध्ये जे आरोप तुमच्यावर केलेले आहेत ते तथ्यहीन आणि बिनबुडाचे असं तुमचं म्हणणं आहे का? तरी नाही बिनबुडाचेच आहेत. तर काय वाटते, जे आरोप केले आहेत आरोप करणाऱ्यावर योग्य कारवाई व्हायला पाहिजे का? हो सर, ज्यांनी मला एवढे बदनाम करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे सर. आणि जे माझ्यावर आरोप लावलेले आहेत ते सगळे खोटे सिद्ध व्हायला पाहिजे सर. चालूटोला खातीटोला ग्रामपंचायतीतील आरोप प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. सरपंच स्वाती टिंबरे यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपांना दिलेले स्पष्टीकरण पुढे काय वळण घेते हे पाहणे महत्त्वाचं ठरेल. आज आपण बोलणार आहोत गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन परिसरातील शेतकऱ्यांच्या दुर्दशेबद्दल. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आलेला पाऊस शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण घेऊन आला होता. पण या पावसानं सोबतच आणलेल्या वाऱ्याने शेतकऱ्यांच्या स्वप्नाच्या अक्षरशः चुरडा केला आहे. पावसाने तारलं पण निसर्गाने मारलं अशी काहीशी परिस्थिती इथे निर्माण झाली आहे. गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन परिसरात 15 ऑगस्टच्या संध्याकाळी जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्याने हजेरी लावली. अनेक दिवसांच्या खंडानंतर आलेल्या या पावसामुळे शेतकरी सुखावला होता. परंतु वाऱ्याच्या तडाख्याने अनेक शेतकऱ्यांची मका पीक भूसपाट झालेत. यामुळे खासगी सावकार आणि बँकेकडून कर्ज घेऊन उभं केलेलं पीक डोळ्यासमोर उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या घटनेमुळे अनंतपूर शिवारातील गट नंबर 29 मधील शेतकरी नितीन जाधव यांचे जवळपास 1 हेक्टर मका पीक पूर्णपणे भुईसपाट झाले आहेत. या पिकाकरिता त्यांनी 60 ते 70 हजार रुपये कर्ज काढून खर्च केला होता. यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. नितीन जाधव यांनी विमा कंपनीशी संपर्क साधला असता 15 दिवसानंतर पंचनामा करू असे उत्तर त्यांना मिळाले. या महसूल विभागाचे अधिकारी शनिवार रविवारी सुट्टी असल्याने सोमवारी पंचनामा करण्यासाठी येणार होते. यामुळे पंचनाम्यात होणाऱ्या विलंबामुळे शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे. खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. याची दखल सरकारने, तलाठी अधिकाऱ्याने, गटमंडळ अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी व झालेल्या नुकसानीचं मला भरपाई करून देण्यात यावी ही सरकारकडे विनंती. आता पीक विमा पण आलेला नाही मला मागच्या 2024चा. आणि जे असंच घरातलं जे अन्नधान्य विकून मी शिवार पिकवलं होतं त्यात निसर्गाची आपत्ती एवढं माझं नुकसान झालेलं आहे. संपर्क साधला असता त्यांनी मला सांगितलं की 15 दिवसांनी मी तुमचा पंचनामा करण्यात येईल. माझी मागणी एवढीच आहे, मला फक्त माझे झालेलं नुकसान भरपाई मला देण्यात यावी. शेतकऱ्यांवर आलेल्या दुहेरी संकटाने त्यांना मोठा फटका बसला आहे. एकीकडे निसर्गाची अवकृपा तर दुसरीकडे सरकारी यंत्रणा आणि विमा कंपन्यांकडून मिळणारे निराशाजनक प्रतिसाद. प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन या शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. तर आता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, जेटीबेल चॅनल नंबर 73, फास्टवे चॅनल नंबर 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यात छत्रपती संभाजीनगर नेक्स्ट सेट बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेट बॉक्स नंबर 12, वाशिम सेट बॉक्स नंबर 26, नांदेड सेट बॉक्स नंबर 17, माहूर सेट बॉक्स नंबर 07, नागपूर जेटीपीएल सेट बॉक्स नंबर 469 आणि एसीएन सेट बॉक्स नंबर 51, तर अकोला आरासी सेट बॉक्स नंबर 899 वर बघू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता.
याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वाधिक समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. ते सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सूचना देऊन सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता. ही बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटून घडामोडीसोबत. नमस्कार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.